चला विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी अतिशय महत्त्वपूर्ण असे 2000 प्रश्नसंच आपण या ठिकाणी घेणार आहोत. म्हणजे जर तुम्ही मागील परीक्षांचा विचार केला तर त्या परीक्षांमध्ये हेच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले जातात. म्हणजेच तुम्ही कुठल्याही परीक्षेला गेलात तरी 80% प्रश्न हे याच क्वेश्चन सिरीजमधले असतील. ही एवढी महत्त्वपूर्ण क्वेश्चन सिरीज आपण या ठिकाणी तयार केलेली आहे. तर यासाठी आपण गेल्या 10 वर्षातील सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेले गेलेले सिलेक्टेड प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. चला तर जास्त वेळ न लावता आपण आता सुरुवात करूयात. बघा, होप अँड हिस्ट्री या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बिल क्लिंटन. महात्मा गांधींनी सुरू केलेली पहिली चळवळ कोणती? चंपारण्य. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते? मुंबई. पहिली गोलमेज परिषद केव्हा भरली? 1930. दुसरी गोलमेज परिषद लक्षात घ्या 1931, तर तिसरी गोलमेज परिषद 1932. नेक्स्ट, भारत प्रजासत्ताक म्हणून केव्हा अस्तित्वात आला? 1950. अमरवेल हे कोणत्या प्रकारचे खोड आहे? धावते. डिपेंडिंग इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? जसवंत सिंग. संस्थानांचे विलिनीकरण यात कोणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली? सरदार वल्लभभाई पटेल. भारत छोडो आंदोलन केव्हा सुरू झाले? 8 ऑक्टोबर 1942. चंद्रमुखी हे कोणत्या पिकाची जात आहे? बटाटा. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती. मुस्लिम लीगची स्थापना कोणी केली? नवाब सलीमुल्ला. हिंदू ह्यू ऑफ लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण? डॉक्टर राधाकृष्णन. भारतीय स्वातंत्र्याचा राष्ट्रध्वज कोणाच्या हस्ते फडकविण्यात आला? लॉर्ड माउंटबॅटन. आधुनिक भारताचा निर्माता म्हणून कोणास गौरविले जाते? राजा राममोहन रॉय. वातावरणात प्राणवायूचे शेकडा प्रमाण किती असते? 20.94%. अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? लाला लजपत राय. गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून केव्हा मुक्त झाला? 1961. कस्तुरबा गांधी यांचे निधन कोठे झाले? आगाखान पॅलेस, पुणे येथे. कस्तुरबा गांधी यांचे निधन केव्हा झाले? 22 फेब्रुवारी 1944. महाराष्ट्रातील दशलक्ष शहरांची एकूण संख्या किती? 7. वृत्तपत्र उत्पादनात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? 4था. भारतीय राष्ट्रध्वज कधी स्वीकारण्यात आला? 22 जुलै 1947. मी इंग्रजी सत्ता मानत नाही. या ठिकाणी प्रिंट मिस्टेक आहे, लक्षात घ्या. मी इंग्रजी सत्ता मानत नाही आणि त्यामुळे मी बंड केले असे म्हणता येत नाही. हे वाक्य कोणाचे? लोकमान्य टिळक. माइन काम्फ हे जगप्रसिद्ध आत्मचरित्र कोणाचे? ॲडॉल्फ हिटलर. भारत आणि चीन यांच्यातील पंचशील करार केव्हा झाला? 1954. वातावरणात नायट्रोजन वायूचे प्रमाण किती टक्के असते? 4.5%. वेरूळची लेणी कोणाच्या राजवटीत कोरली? राष्ट्रकूट. दूधगंगा योजना प्रकल्पाचा फायदा कोणत्या जिल्ह्याला होतो? कोल्हापूर. महात्मा गांधी यांचे समाधीस्थळ कुठे आहे? राजघाट, दिल्ली. पाँडिचेरीची स्थापना कोणी केली? मार्टिन. निजामशाहीची राजधानी कोठे होती? अहमदनगर. सर्वाधिक साक्षरतेचे पहिली 4 राज्य कोणते? 1 केरळ, 2 मिझोरम, 3 गोवा, 4 महाराष्ट्र. सर्वाधिक साक्षर राज्य म्हटलं तर केरळ. नेक्स्ट, जगातील एकमेव हिंदू राष्ट्र कोणते? नेपाळ. टिपू सुलतानची राजधानी कोणत्या ठिकाणी होती? बघा, टिपू सुलतानची राजधानी कोणत्या ठिकाणी होती? श्रीरंगपट्टणम. दास कॅपिटल या पुस्तकाचे लेखक कोण? कार्ल मार्क्स. सरहद्द गांधी म्हणून कोणास ओळखले जाते? खान अब्दुल गफ्फार खान. मॉर्फिनचा वापर कशासाठी केला जातो? वेदनाशमक म्हणून.
पीक विमा योजनेची मूळ कल्पना कोणाची आहे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. बाबर हिंदुस्थानचा बादशाह कोणत्या लढाईने बनला? कनवा. कनवाच्या लढाईने बाबर हिंदुस्थानचा बादशाह बनला होता. साक्षरतेचे सर्वात कमी प्रमाण असलेले राज्य कोणते? बिहार. महानुभाव पंथाचे संस्थापक कोण? चक्रधर स्वामी. अमृतसर येथील शिखांचे सुवर्ण मंदिर कोणी बांधले? गुरु अर्जुनदास. ताशकंद करार केव्हा झाला? 1966. कोणत्या आजारास कौटुंबिक आजार म्हणतात? खरूज. भारताची नाइटिंगेल म्हणून कोणास ओळखले जाते? सरोजिनी नायडू. देशात स्त्री साक्षरतेचे प्रमाण सर्वाधिक असलेले राज्य कोणते? केरळ. स्वतंत्र भारताचे ब्रीदवाक्य कोणते? सत्यमेव जयते. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या गव्हर्नरच्या कारकिर्दीत झाली? लॉर्ड चेम्सफर्ड. ECG टेस्ट कशाशी संबंधित आहे? हृदयाशी. बालकवींचे संपूर्ण नाव काय? त्र्यंबक बापूजी ठोंबरे. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण? सुचेता कृपलानी. किझर्स वॉटर हीटर हे कोणत्या तत्वावर काम करतात? अभिसरण. सह्याद्री पर्वताची उंची कुणीकडे कमी होत जाते? दक्षिणेकडे. म्हणजे थोडक्यात सह्याद्री पर्वताची उंची ही दक्षिणेकडे कमी होत जाते, तर दक्षिणेकडून उत्तरेकडे वाढत जाते. नेक्स्ट. स्त्री साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी असलेले राज्य कोणते? बिहार. अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचा जाहीरनामा कोणी लिहिला? थॉमस जेफरसन. नेक्स्ट. लोकनायक म्हणून कोणाला ओळखले जाते? जयप्रकाश नारायण. औद्योगिक क्रांती सर्वप्रथम कोणत्या देशात झाली? इंग्लंड. घामाद्वारे शरीरातील कोणते द्रव्य बाहेर पडतात? क्षार. ज्ञानेश्वरीचे मूळ नाव काय? भावार्थ दीपिका. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण अतिशय महत्त्वपूर्ण असे 2000 प्रश्नसंच घेत आहोत. तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेला गेलात तर 80% प्रश्न हे निश्चिंतपणे याच सिरीजमधील असतील. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय ध्यानपूर्वक ऐका. चला नेक्स्ट. कळसुबाई शिखर हे अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? अकोले. सर्वात लहान वेद कोणता? यजुर्वेद. सिकंदर व पुरू यांचे युद्ध कोणत्या नदीच्या तीरावर झाले? बघा, सिकंदर व पुरू यांचे युद्ध कोणत्या नदीच्या तीरावर झाले? तर झेलम. या ठिकाणी पेंट मिस्टेक आहे, युद्ध. नेक्स्ट. सातवाहन काळातील राजधानीचे व महत्त्वाचे शिक्षण केंद्र कोणते? पैठण. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? जेम्स चॅडविक. कृष्णा कोयना संगमावर कोणते शहर वसले आहे? कराड. मनुष्यास अक्कलदाढा सामान्यतः किती वर्षात दरम्यान येतात? 17 ते 30 वर्ष दरम्यान. सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेले केंद्रशासित प्रदेश कोणता? लक्षद्वीप. महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून कोणास ओळखले जाते? यशवंतराव चव्हाण. जास्त पावसाच्या प्रदेशात कोणती मृदा आहे? जांभी मृदा. जगातील तिसरी मोठी हिऱ्याची बाजारपेठ कोणती? भारत. महाराष्ट्रात कापूस एकाधिकार योजना कोणी सुरू केली? वसंतराव नाईक. रेगूर कशाच म्हणतात? काळी मृदा म्हणजे काळी माती रेगूर म्हणून ओळखली जाते. नेक्स्ट. मनुष्याच्या शरीरात कोणते अवयव 2 असतात? मूत्रपिंड. महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता? धुळे नागपूर. रस्ते वाहतुकीच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? 8वा. हळदीसाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता? सांगली. हरिश्चंद्राची फॅक्टरी हा मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक कोण? परेश मोकाशी. प्रौढ मनुष्याच्या शरीरात किती लोहित पेशी असतात? 2500 कोटी. गव्हामध्ये कोणता घटक असतो? ग्लुटेनिन. देशात लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? 2रा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? 3रा. नाशिक जिल्ह्यात कोणती डोंगररांग आहे? सातमाळा डोंगररांग. वसई कशासाठी प्रसिद्ध आहे? केळी.
नैऋत्य मोसमी वारे कोणत्या कालावधीमध्ये वाहतात? जून ते ऑक्टोबर. औरंगाबाद जिल्ह्यातील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर. वारली आदिवासी जमात कोणत्या विभागात आढळते? सह्याद्री. मनुष्याच्या जठरामध्ये कोणते आम्ल असते? हायड्रोक्लोरिक. जानेवारी ते मार्च महिन्यात कोणता ऋतू येतो? शिशिर. नेक्स्ट. पदार्थ आंबविण्याची प्रक्रिया कोणी शोधून काढली? लुई पाश्चर. नर्मदा नदी अरबी समुद्राला कोठे मिळते? भडोच, गुजरात राज्यात. कर्नाळा अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? पक्षी. सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती? तापी, 208 किमी. मनुष्याच्या मेंदूतील सर्वात मोठा भाग कोणता? प्रमस्तिष्क. नारू हा रोग कशामुळे होतो? जीवाणू. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोणती नदी ओळखतात? कोयना. बटाटा हे कोणत्या प्रकारचे खोड आहे? भूमिगत. मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे? परभणी. पहिली जागतिक मराठी परिषद कोठे भरली? मुंबई. नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले? वि. वा. शिरवाडकर. जगातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? थ्री गॉर्जेस, चीनमधील यांगत्से नदीवर. पळसे आल्यावर नाकाच्या कोणत्या भागावर सूज येते? अभित्वचा. नेक्स्ट. कृष्णा नदीचे उगमस्थान कोठे आहे? महाबळेश्वर. महाराष्ट्रात एकूण किती कृषी विद्यापीठे आहेत? 4. महाराष्ट्रातील गंगा म्हणून कोणती नदी ओळखली जाते? गोदावरी. महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री कोण? मारुती कन्नमवार. शिर्डी हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? प्रवरा. डहाणू व घोलवड हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे? चिक्कू. दौलताबाद हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? सीताफळ. नेक्स्ट. लोकमत हे मराठी वृत्तपत्र कोठून प्रसिद्ध होते? नागपूर. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा ज्वारीचे कोठार म्हणून ओळखतात? सोलापूर. अधिक शारीरिक श्रम केल्यानंतर प्रति मिनिट व्यक्तीच्या हृदयाचे किती ठोके पडतात? 120. इंग्रजी वर्ष व मराठी वर्ष यामध्ये किती वर्षाचा फरक आहे? 78 वर्ष. महाराष्ट्रात पेनिसिलिनचा कारखाना कोठे आहे? पिंपरी चिंचवड. विजेच्या बॅटरीमध्ये कोणते ॲसिड वापरतात? सल्फ्युरिक ॲसिड. नेक्स्ट. जगातील पहिला सौर पवन ऊर्जा प्रकल्प कोठे आहे? आळंदी, पुणे जिल्ह्यात. ॲक्युपंक्चर म्हणजे सुया टोचून रोग बरा करण्याचे शास्त्र कोणत्या देशात विकसित झाले? चीन. मृत्युंजय ही कादंबरी कोणी लिहिली? शिवाजी सावंत. श्रीरामपूर हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? मोसंबी. महाराष्ट्रातील सर्वाधिक वीज निर्मिती करणारे विद्युत केंद्र कोणते? कोराडी, नागपूर जिल्ह्यात आहे. चीनच्या संसदगृहाला काय म्हणतात? पीपल्स नॅशनल असेंब्ली. महाराष्ट्राने भारताचा एकूण किती टक्के भाग व्यापला आहे? 9.36%. आतापर्यंतचे जगातील सर्वात उष्ण वर्ष कोणते? सन 1998. नेक्स्ट. महाराष्ट्रातील एकूण कटक मंडळे किती आहेत? 7. म्हणजेच महाराष्ट्रात एकूण कटक मंडळे 7 आहेत. भारतीय नौदलाचे किती विभाग आहेत? 3. ऊर्जा हे कोणत्या प्रकारची राशी आहे? आदेश. प्रौढ शिक्षण हे कोणत्या वयोगटासाठी आहे? 15 ते 35. नायट्रोजनचा शोध कोणी लावला? डॅनियल रुदरफोर्ड. बॉम्बमधील स्फोटकाच्या मिश्रणात कोणती ऊर्जा वापरतात? बॉम्बमधील स्फोटकाच्या मिश्रणात कोणती ऊर्जा असते? तर रासायनिक ऊर्जा असते. नेक्स्ट. देशातील पहिला बायोडिझेल प्रकल्प कोणता? काकीनाडा, आंध्र प्रदेश. गोदावरी व प्राणहिता यांचा संगम कोठे होतो? सिडनचा गडचिरोली येथे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे मातीचे धरण कोणते? जायकवाडी. शुक्ल पक्षाच्या शेवटच्या दिवसास काय म्हणतात? पौर्णिमा. तर वद्य पक्षाच्या शेवटच्या दिवसास काय म्हणतात? अमावस्या. नेक्स्ट. भारताच्या भूतलाचे किती विभाग आहेत? 6. बघा, कृष्ण पक्षाच्या शेवटच्या दिवसास काय म्हणतात? अमावस्या. नेक्स्ट. कृष्णाकाठ हे कोणाचे आत्मचरित्र आहे? यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्रात कोणत्या प्रकारची ऊर्जा
सर्वाधिक निर्माण केली जाते? औष्णिक विद्युत. सूर्याच्या अंतर्भागात कोणत्या महत्त्वाचा वायू असतो? हायड्रोजन. म्हणजेच सूर्याचा अंतर्भाग जो असतो तो हायड्रोजन वायू त्यामध्ये मुख्यतः असतो. नेक्स्ट, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी उष्ण पाण्याचे झरे आढळतात? वज्रेश्वरी, ठाणे. भारतरत्न पुरस्कार मिळविणारे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती कोण? महर्षी कर्वे. भारतात कोणाला पहिला भारतरत्न पुरस्कार मिळाला? सी. राजगोपालाचारी. गोदावरी नदी कोणत्या ठिकाणी बंगालच्या उपसागराला मिळते? राजमहिंद्री. भारतात निर्माण झालेले शेवटचे राज्य कोणते? तेलंगणा. एकमेव जलग्रह कोणता? पृथ्वी. आपल्या देशातील एकूण वीज उत्पादनापैकी अंदाजे किती टक्के वीज पाण्यापासून निर्माण केली जाते? म्हणजे जलविद्युत किती प्रमाणात आहे? किती टक्के आहे? तर 30%. आपल्या देशात निर्माण होणाऱ्या एकूण वीज उत्पादनापैकी 30% वीज उत्पादन हे जलविद्युत आहे. नेक्स्ट, भूतानच्या संसदगृहाला काय म्हणतात? स्वांगडू. भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचा केंद्रशासित प्रदेश कोणता? दिल्ली. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? लक्षद्वीप. नैसर्गिक अवस्थेत आढळणाऱ्या मूलद्रव्यांची संख्या किती? 92. अंदमान निकोबार बेटे कोणत्या समुद्रात आहेत? बंगालचा उपसागर. नेक्स्ट, जगातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती? ट्रान्स सायबेरियन. जागतिक लोकसंख्येच्या किती टक्के लोक भारतात आहेत? 16%. भारतातील सर्वाधिक लांबीचे धरण कोणते? हिराकुंड, ओडिशा राज्यातील. नेक्स्ट, इराणच्या संसदगृहाला काय म्हणतात? मजलिस. भाकरा नांगल प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? पंजाब. कुष्ठरोगाचे जीवाणू कोणी शोधून काढले? डॉक्टर रॅमन हॅन्सन. नेक्स्ट, विजेच्या फ्यूजची तार कशाची बनली असते? जस्ताचे संमिश्र. नेक्स्ट, संत गोरोबा कुंभार यांची समाधी कोठे आहे? तेर, जिल्हा उस्मानाबाद. महाराष्ट्रातील पवन विद्युत केंद्र कोठे आहे? देवगड. महाराष्ट्रातील मेघ विमान कारखाना कोठे आहे? ओझर, जिल्हा नाशिक. महाराष्ट्रातील सौर विद्युत केंद्र कोठे आहे? खापर्डे. लांबी मापनाचे सर्वात मोठे मापक कोणते? किलोमीटर. मापक म्हणजे थोडक्यात एकक लक्षात घ्या, या ठिकाणी मापक नसून एकक. लांबी मापनाचे सर्वात मोठे एकक किलोमीटर आणि सर्वात छोटे एकक मिलीमीटर. नेक्स्ट, रामन इफेक्ट कशाशी संबंधित आहे? प्रकाश. आधुनिक भारताचे चाणक्य म्हणून कोणास ओळखले जाते? सी. राजगोपालाचारी. भारताचे क्षेत्रफळ किती? 32,87,263 चौरस किमी. भारताला किती समुद्रकिनारा लाभला आहे? 7,518 किलोमीटर. बघा, भारताला किती समुद्रकिनारा लाभला आहे? तर 7,518 चौरस किलोमीटर. भारताच्या मुख्य भूमीला एकूण किती समुद्रकिनारा लाभला आहे? 6,100 किलोमीटर. म्हणजेच मुख्य भूमीला 6,100 किलोमीटर आणि एकूण म्हणजे मुख्य भूमी प्लस बेटे असा सर्वांनी मिळून आहे 7,517 किलोमीटर. नेक्स्ट, भारताची मुख्य भूमी व बेटे मिळून एकूण किती समुद्रकिनारा लाभला आहे? 7,517 किमी. नेक्स्ट, विक्रम साराभाई अंतराळ संशोधन केंद्र कोठे आहे? त्रिवेंद्रम. जपानच्या संसदगृहाला काय म्हणतात? डाएट. पतंग उडविताना कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो? पवन ऊर्जा. पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला? देविका राणी. उत्तर भारताचे मँचेस्टर म्हणून कोणत्या शहराला ओळखतात? कानपूर. अणुकेंद्रकाचा शोध कोणी लावला? डॅनियल रुदरफोर्ड. भारतीय रेल्वेचा जगात कितवा क्रमांक लागतो? 2रा. बांगलादेशच्या संसदगृहाला काय म्हणतात? जातीय संसद. सकाळी व संध्याकाळी सूर्य तांबडा का दिसतो? प्रकाशाचे प्रसारण. भारतातील सर्वात मोठा खत प्रकल्प कोठे आहे? सिंद्री,
झारखंड राज्यामध्ये. भारतरत्न पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? 1954. भारतातील संरक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? परमवीर चक्र. भारताने 1998 मध्ये किती अणुचाचण्या घेतल्या? 5. भुरी हा रोग कोणत्या पिकावर पडतो? द्राक्ष. या ठिकाणी राष्ट्रीय नसून फक्त द्राक्ष. भुरी हा रोग कोणत्या पिकावर पडतो? द्राक्ष. नेक्स्टमध्ये असा आहे की राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा करण्यात येतो? 28 फेब्रुवारी. नेक्स्ट, इंडियन नेव्हल अकॅडमी संस्था कोठे आहे? कोच्चि. दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? सिकंदराबाद. नेक्स्ट, H1N1 या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी वापरण्यात येणारे मास्क कोणते? N95. मास्क कोणते सांगतात? N95. नेक्स्ट, करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी वापरण्यात येणारे मास्क कोणते? N95. हे करोना विषाणू आहे. करोना नसून करोना किंवा कोरोना विषाणू. नेक्स्ट, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी कोणती? भारतीय रेल्वे. प्रकाशाची गती प्रति सेकंदात किती किमी असते? तर 2,96,600 किमी. प्रकाशाची गती प्रति सेकंदास 2,96,600 किमी. नेक्स्ट, कोणत्या राज्यात लोहमार्गाचे जाळे सर्वाधिक आहे? उत्तर प्रदेश. इंडियन मिलिटरी अकॅडमी कोठे आहे? डेहराडून. रेल्वेचे इंजिन तयार करण्याचा कारखाना भारतात कोठे आहे? चित्तरंजन. भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य कोणते? उत्तर प्रदेश. मूलद्रव्यांची एकूण संख्या किती? 107. मूलद्रव्यांची एकूण संख्या 107. रडार यंत्रात कोणत्या लहरीचा वापर केला जातो? रेडिओ लहरी. भारतात एकूण आंतरराष्ट्रीय विमानतळ किती आहेत? 5. केंद्रीय बटाटा संशोधन केंद्र कोठे आहे? शिमला. भारतीय रेल्वेचा आशिया खंडात कितवा क्रमांक लागतो? प्रथम क्रमांक. हिराकुंड धरण कोणत्या नदीवर आहे? महानदी, ओडिसा राज्यात. भारतीय एअरफोर्स अकॅडमी कोठे आहे? हैदराबाद. साल्हेर पर्वत शिखराची उंची किती आहे? बघा, साल्हेर पर्वत शिखराची उंची किती आहे? 1567 मीटर. नेक्स्ट, भूदलातील सर्वोच्च पद कोणते? जनरल. भारतातील साहित्यासाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता? ज्ञानपीठ पुरस्कार. सूर्यमालाचा शोध कोणी लावला? कोपर्निकस. 2001 साली कितवी जनगणना पार पडली? 14वी. आणि 2011ला 15वी जनगणना. नेक्स्ट, भारतातील सर्वात उंच धरण कोणते? भाकरा नानगल. भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारा महिलांकरिता सुरू केलेली शाखा? लखनौ, उत्तर प्रदेशमध्ये. बघा, भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारा महिलांसाठी, स्पेशल महिलांसाठी सुरू केलेली शाखा लखनौ, उत्तर प्रदेशमध्ये. भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेले शहर कोणते? मुंबई. राज्यात सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता? गडचिरोली. किती पावलांचा एक नॉटिकल मैल होतो? 6080. भारतीय प्रमाणवेळ ही कोणत्या शहराच्या वेळेवर निश्चित केली आहे? अलाहाबाद. अंबर पॅलेस हे पर्यटन स्थळ कोणत्या ठिकाणी आहे? जयपूर, राजस्थान. भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? थरचे वाळवंट, राजस्थान. देशातील पहिले महिला खुले कारागृह कोणते? एरवाडा कारागृह, पुणेमध्ये. भारतात वायुदलाचे किती भाग आहेत? 5. अलेप्पी बंदर हे कोणत्या राज्यात आहे? केरळ. पदार्थाच्या लघुत्तम कणास काय म्हणतात? अणू. भारतातील पहिले हुंडामुक्त गाव कोणते? निलांबर, केरळ. नागपूर जिल्ह्यातील औष्णिक विद्युत केंद्र कोणते? कोराडी, खापरखेडा. विमानाचा शोध कोणी लावला? राईट बंधू.
HIV ग्रस्तांसाठी विमा योजना सुरू करणारी देशातील पहिली कंपनी कोणती? तर ती आहे स्टार हेल्थ. या ठिकाणी लक्षात घ्या प्रश्नाचं स्वरूप, हे थोडी प्रिंट मिस्टेक झालेली आहे. तर HIV ग्रस्तांसाठी विमा योजना सुरू करणारी देशातील पहिली विमा कंपनी स्टार हेल्थ. नेक्स्ट, अजीवनसत्वाअभावी होणारा रोग कोणता? रातआंधळेपणा. अजीवनसत्वाअभावी होणारा रोग रातआंधळेपणा. भारतातील कोणता पर्वत निळा पर्वत म्हणून ओळखला जातो? नीलगिरी. प्रशासनासाठी भारतीय रेल्वेचे किती विभाग पाडण्यात आले आहेत? 15. देशातील रोजगार हमी योजना राबविणारे पहिले राज्य महाराष्ट्र. अमृतसर जवळील वाघा सीमेचे नवीन नाव अटारी सीमा. RBIचे मुख्यालय कुठे आहे? मुंबई. RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा कोठे सुरू केली? भिडेवाडा. ताजमहाल हे पर्यटन स्थळ कोठे आहे? आग्रा, उत्तर प्रदेश राज्यात. विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? गॅल्व्हॅनोमीटर. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? राजा राममोहन रॉय. महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे? मुंबई. सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता? बुध. कॉफीचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? कर्नाटक. हवामहल पर्यटन स्थळ कोठे आहे? जयपूर, राजस्थानमध्ये. भारतातील अणुऊर्जा प्रकल्पाचे जनक कोणास म्हणतात? होमी भाभा. रोधाचे एकक ओहम. पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? शुक्र. सूर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता? शनी. शनीला सर्वात जास्त उपग्रह आहेत. तापी नदीचा उगम मध्य प्रदेशमध्ये होतो. महाराष्ट्रात इंद्रावती व गोदावरी यांचा संगम कोठे झाला? गडचिरोली जिल्हा. शेतकऱ्यांच्या आत्महत्या संबंधात राज्य सरकारने नेमलेली एकसदस्यीय समिती कोणती? डॉक्टर नरेंद्र जाधव. इनसॅट ही कृत्रिम उपग्रह मालिका कोणत्या देशाची आहे? भारत. रबराचे सर्वाधिक उत्पादन केरळमध्ये होते. जगातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणते? राजा खालिद, रियादमध्ये. रियाद या देशात. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धशक्तिपीठ कोणते? सप्तशृंगी गड. जगातील सर्वात मोठे महाकाव्य महाभारत. ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात सर्वाधिक असतो? लोखंड. रेफ्रिजरेटरचा शोध कोणी लावला? जे पार्किन्स. सांधेदुखीचा विकार कोणत्या जीवनसत्वाअभावी होतो? ब जीवनसत्व. ख्वाजा मुइनुद्दीन चिश्ती दर्गा कोठे आहे? अजमेर, राजस्थान राज्यात. एनरॉन विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी. एनरॉन विद्युत प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात. फ्लाइंग क्वीन ही रेल्वेगाडी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? मुंबई ते पुणे. भारतातील अवकाश संशोधन संस्था कोठे आहे? बेंगलोर. पांढऱ्या हत्तीचा प्रदेश सयाम, थायलंड. मीनाक्षी मंदिर कोठे आहे? मदुराई, तामिळनाडू. पोलीस स्मृती दिन 21 ऑक्टोबर. चंद्रावरील गुरुत्वाकर्षण हे पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाच्या किती पट आहे? 1/6. रामन इफेक्ट नियम कशाशी संबंधित आहे? प्रकाश. रामन इफेक्ट नियम कशाशी संबंधित आहे? रामन इफेक्टलाच रमन इफेक्ट असे सुद्धा म्हणतात. म्हणजे हा जो रमन इफेक्ट नियम आहे प्रकाशाशी संबंधित. नेक्स्ट, बौद्ध धर्माचा प्रसार कोणत्या भाषेत झाला? पाली. भारतातील पहिले व जगातील दुसरे कार्बनमुक्त राज्य कोणते? हिमाचल प्रदेश. भूतानची राजधानी थिम्पू. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन कोठे भरले?
फैजपूर. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन फैजपूर. नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? उलार, जम्मू काश्मीरमध्ये. भारतीय वायुदलाचे सर्वोच्च पद एअर चीफ मार्शल. पाणबुडीचा शोध कोणी लावला? बुशनेल. गोमटेश्वराचा पुतळा कोठे आहे? श्रवणबेळगोळ, कर्नाटक. बाबा आमटे यांनी स्थापन केलेला आनंदवन कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? गोदावरी. भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण? मौसिनराम, मेघालय राज्यात. 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत? 5. त्र्यंबकेश्वर पर्वत शिखराची उंची किती? 1244 मीटर. पिसाचा झुलता मनोरा कुठे आहे? इटली. सायना नेहवाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॅडमिंटन. भारतातील सर्वात लांब कालवा? इंदिरा गांधी कालवा, राजस्थानमध्ये. क्षकिरणांचा शोध कोणी लावला? रॉटेंजन. राष्ट्रपिता म्हणून गांधीजी यांचे बापू कुटी कोठे आहे? बघा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे बापू कुटी कोठे आहे? तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे बापू कुटी सेवाग्राम, जिल्हा वर्धा येथे आहे. नेक्स्ट, पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो? उपविभागीय अधिकारी. भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर? K2, गॉडविन, ऑस्ट्रेलिया. मिझोरम या राज्याची राजधानी? ऐजवाल. भारतीय संविधानाचा निर्माता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रावदा हे वर्तमानपत्र कोणत्या शहरातून निघते? मॉस्को. कोणत्या खंडास काळे खंड म्हणून ओळखले जाते? बघा या ठिकाणी प्रिंट मिस्टेक आहे, थोडी लक्षात घ्या. कोणत्या खंडास काळे खंड म्हणून ओळखले जाते? तर ते आहेत आफ्रिका खंड. बांगलादेशाचे चलन? टका. पाण्याची रासायनिक संज्ञा? Hg. सर्वात प्राचीन वेद? ऋग्वेद. सर्वात प्राचीन वेद ऋग्वेद आणि सर्वात लहान वेद यजुर्वेद. पृथ्वी सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करते, म्हणजे पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती दिवस लागतात? तर 365 दिवस किंवा 365.1/4 दिवस. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? भगतसिंह कोश्यारी. तर मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे. उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार. नेक्स्ट, गुरुता गद्दी हा धार्मिक सोहळा कोणत्या शहरात पार पडला? नांदेड. विमानाचा शोध कोणी लावला? विमानाचा शोध राईट बंधूंनी कोणत्या वर्षी लावला? बघा विमानाचा शोध हा राईट बंधूंनी लावला, तर कोणत्या वर्षी? 1903. अमृत महोत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो? 75 वर्ष. गौतम बुद्धांचे महानिर्वाण कुठे झाले? कुशीनगर. ड्युरांड लाईन कोणत्या 2 देशांची सीमा आहे? पाकिस्तान, अफगाणिस्तान. आर्यभट्ट हे कोणत्या विषयाशी संबंधित आहेत? खगोलशास्त्रज्ञ. राजवाड्यांचे शहर? कोलकाता. जैन धर्माचे पहिले तीर्थकार? ऋषभदेव. ओझोन थरास खिंड पडण्यास कारणीभूत वायू कोणता? म्हणजे ओझोन थरास छिद्र पडले, या ठिकाणी एक प्रिंट मिस्टेक आहे, लक्षात घ्या. छिद्र पडले आणि छिद्र पडण्यास कारणीभूत वायू आहे क्लोरोफ्युरोकार्बन. क्लोरोफ्युरोकार्बन. नेक्स्ट, लिव्हिंग विथ ऑनर्स पुस्तकाचे लेखक कोण? शिवखेरा. लिव्हिंग विथ ऑनर्स पुस्तकाचे लेखक शिवखेरा. प्राचीन अवशेषांचे वय ठरविण्यासाठी कोणती पद्धती वापरतात? कार्बन 14. नेक्स्ट, चारमिनार प्रसिद्ध ठिकाण कोठे आहे? हैदराबाद. नॅशनल एड्स रिसर्च संस्था कोणत्या शहरात आहे? पुणे. नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे? तर पुणेमध्ये. सम्राट अशोकाचे मतपरिवर्तन कोणत्या युद्धात झाले? कलिंग. सूर्यमालेतील 3ऱ्या क्रमांकाचा ग्रह कोणता? पृथ्वी. भारत पाकिस्तान दरम्यान सुरू करण्यात आलेली दुसरी बस फेरी? कारवा ए अमान. मिहान प्रकल्प कोणत्या शहरात आहे?
नागपूर. पंडित हरिप्रसाद चौरसिया कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? बासरी. खेळाडूंना शासकीय नोकऱ्यांमध्ये 5% आरक्षण देणारे पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र. गुलमर्ग थंड हवेचे ठिकाण कोठे आहे? जम्मू काश्मीर. महाराष्ट्र एक्सप्रेस रेल्वेगाडी कुठे धावते? कोल्हापूर ते गोंदिया दरम्यान. भारतातील आकाशवाणी केंद्र केव्हा स्थापन करण्यात आले? 1927. धनराज पिल्ले कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हॉकी. सूर्यमालेतील एकूण उपग्रहांची संख्या किती? 66. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद. तापमापकात वापरला जाणारा धातू? पारा. इंडियन मुजाहिद्दीन ही संघटना कशाशी संबंधित आहे? अतिरेकी संघटना. उदकमंडलम म्हणजे उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तामिळनाडू. आदिवासींसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करणारे पहिले राज्य? महाराष्ट्र. भारतीय राष्ट्रचिन्हावरील घोषवाक्य कोणते? सत्यमेव जयते. भारतीय राष्ट्रचिन्हावरील घोषवाक्य सत्यमेव जयते हे कोणत्या ग्रंथामधून घेतले आहे? मंडूक उपनिषद. तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात? सज्जा. छत्तीसगड या राज्याची राजधानी कोणती? रायपूर. प्रसिद्ध सूर्यमंदिर कोठे आहे? कोणार्क ओडिसा राज्यात. एकूण अक्षवृत्ते किती? 181. एकूण रेखावृत्ते किती? 360. वेळेची निश्चिती वृत्तजाळीवर कोठे होते? रेखावृत्तावर. जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट हे नेपाळ देशात आहे, नेपाळमध्ये आहे. माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? राजस्थान. भारतातील पहिली महिला IPS अधिकारी कोण? किरण बेदी. शून्य या अंकाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशाने लावला? भारत. शून्याचा शोध कोणी लावला भारतामध्ये? तर आर्यभट्ट यांनी. आणि म्हणूनच भारताने आर्यभट्टांच्या सन्मानार्थ अवकाशात पाठविलेल्या पहिल्या भारतीय उपग्रहाला सुद्धा आर्यभट्टांचे नाव दिलेले आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्यातील पहिली महिला IPS मीरा बोरवणकर. भारतातील स्थानिक वाऱ्यांना काय म्हणतात? लू. दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? पश्चिम बंगाल. कोणते शहर महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखले जाते? पुणे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कोठे आहे? नागपूर. संत गाडगेबाबा विद्यापीठ कोठे आहे? अमरावती. सर्वात शुद्ध पाणी कोणते? पावसाचे पाणी. जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोठे आहे? लोणार, जिल्हा बुलढाणा. कोडाई कॅनाल हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तामिळनाडू. HIV बाधित उमेदवारांना शासकीय नोकरीत आरक्षण देणारे पहिले राज्य? केरळ. दक्षिण अमेरिकेतील गवताळ प्रदेशाला काय म्हणतात? पंपाज. भारतातील सर्वात मोठी जमात कोणती? संथाळ. ट्रेन इन पाकिस्तान हे पुस्तक कोणाचे? खुशवंत सिंह. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? गुरु. भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोण? सॅम पित्रोदा. भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती? नर्मदा. ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग कोणता? आळंदी ते पंढरपूर 211 किमी. महाराष्ट्रातील चलनी नोटांचा छापखाना कोठे आहे? नाशिक. आंतरराष्ट्रीय स्तरावर पोलिसांचे कार्य करणारी संघटना कोणती? इंटरपोल, इंटरनॅशनल पोलीस संघटना. नेक्स्ट, भारतातील हिऱ्यांचे बंदर कोणते? कोलकाता. कोणत्या पदार्थाच्या अतिसेवनाने स्थूलपणा येतो? स्निग्ध पदार्थ. भारत बांगलादेश दरम्यान चालणारी रेल्वे कोणती? मैत्री एक्सप्रेस. गजानन महाराज पालखी मार्ग कोणता? शेगाव ते पंढरपूर 259 किमी. कोणत्या शहराला भारताचे उद्यान असे म्हणतात? बेंगलोर.
बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताला बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले अभिनव बिंद्रा. नेमबाजीमध्ये भारतातील सर्वात थंड ठिकाण कोणते? लेह. जैन धर्माचे 24वे तीर्थकार कोण? भगवान महावीर. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? सूर्य. या ठिकाणी बघा, गंधकाचे रासायनिक नाव काय? गंधकाचे रासायनिक नाव काय? सल्फर. गंधकाचे रासायनिक नाव म्हणजे रासायनिक संज्ञा आहे त्याची यस. नेक्स्ट, अटलांटिक व पॅसिफिक महासागरादरम्यान कोणता कालवा आहे? पनामा कालवा. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे? रामटेक, नागपूर. कबूतर हे कशाचे प्रतीक आहे? शांततेचे. भारतात विवाह नोंदणी सक्तीची करणारे राज्य? हरियाणा. भारतात कोणता दिवस हा गणतंत्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो? 26 जानेवारी. कैलास मंदिर कोठे आहे? महाराष्ट्र. महाराष्ट्रात वेरूळ या ठिकाणी. चिपको आंदोलन कशाशी संबंधित आहे? जंगलतोड. जंगलतोड विरोधी आंदोलन आहे. चिपको आंदोलन हे जंगलतोड विरोधी आंदोलन आहे. नेक्स्ट, बेरीबेरी हा रोग कोणत्या जीवनसत्वाअभावी होतो? ब जीवनसत्व. टेलिफोनचा शोध कोणी लावला? अलेक्झांडर ग्राहम बेल. नेक्स्ट, मासे कशाच्या साहाय्याने श्वसन करतात? कल्ले. भूमध्य समुद्र व तांबडा समुद्र यांच्या दरम्यान कोणता कालवा आहे? भूमध्य समुद्र व तांबडा समुद्र यांच्या दरम्यान कोणता कालवा आहे? कालवा. सुएझ कालवा. मुस्लिम व ख्रिश्चन यांना शिक्षण व नोकऱ्यांमध्ये 7% जागा राखीव असणारे राज्य? हरियाणा. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले. भारतात कोणत्या वस्तूंच्या निर्यातीमुळे सर्वाधिक परकीय चलन मिळते? चहा. नागपूर शहर हे कोणत्या नदीकाठी वसले आहे? नाग नदी. ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर. दीक्षाभूमी कोणत्या शहरात आहे? नागपूर. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? 7. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? मोर. कुत्रा चावल्यावर कोणता रोग होतो? रेबीज. सिमला आणि डलहौसी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? हिमाचल प्रदेश. शरीराचे तापमान मोजण्यासाठी कशाचा वापर करतात? थर्मामीटर. टायगर ऑफ स्नो. टायगर ऑफ स्नो, स्नो म्हणजे बर्फ. टायगर ऑफ स्नो म्हणून कोणास ओळखले जाते? शेर्पा तेनसिंग नोरके. मसुरी, नैनिताल ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या राज्यात आहेत? उत्तरांचल. नेक्स्ट, लाल पेशींचा जीवनकाल किती दिवस? 120 दिवस. पानिपतच्या पहिल्या युद्धात कोणाचा पराभव झाला? इब्राहिम लोधी. अंतराळात प्रवेश करणारा पहिला भारतीय? राकेश शर्मा. महाराष्ट्राचा राज्य पक्षी? हरियाल. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी? देवमासा. भारतीय राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था कोठे आहे? नागपूर. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नीरी, नागपूर. मानस अभयारण्य कोठे आहे? बारपेटा, आसाम राज्यात. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? बोरिवली, मुंबई. गीता रहस्य हे पुस्तक कोणी लिहिले? लोकमान्य टिळक. रामायण कोणी लिहिले? वाल्मिकी. महाभारत कोणी लिहिले? व्यासमुनी. भारतीय संगीत नाट्य अकादमी कोठे आहे? दिल्ली. राज्यात स्वतःचा पोलीस कायदा तयार करणारे राज्य कोणते? हरियाणा. पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे? मध्य प्रदेश. आलमगीर ही पदवी कोणत्या बादशहाने सुरू केली? औरंगजेब.
WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. शिलाँग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? मेघालय. 20 कलमी कार्यक्रम सुरुवात कोणी केला? इंदिरा गांधी. कामगार दिवस कोणता? 1 मे. भारतात सॅटेलाइट प्रयोग केंद्र कोठे आहे? श्रीहरिकोटा. नेक्स्ट, भारतात सॅटेलाइट प्रयोग केंद्र कोठे आहे? तर श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेशात. नेक्स्ट, नथुला खिंड कोणत्या राज्यात आहे? सिक्कीम. भारतात सर्वाधिक मीठ कोणत्या राज्यात मिळते? गुजरात. भारतात सर्वाधिक मीठ कोणत्या राज्यात मिळते? तर गुजरातमध्ये. इंग्रजी राजवटीत गव्हर्नर जनरलचा कार्यकाल किती वर्षाचा असतो किंवा असे? 5 वर्षे. कोणत्या कायद्यानुसार ब्रह्मदेश भारतापासून वेगळा करण्यात आला? 1935चा कायदा. भारतात कुळ कायदा केव्हा संमत करण्यात आला? 1935. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? नागपूर. कुद्रेमुख लोह हा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? आंध्र प्रदेश. आसामचे दुःखाश्रू म्हणून कोणत्या नदीला ओळखतात किंवा ओळखली जाते? ब्रह्मपुत्रा. आसामचे दुःखाश्रू ब्रह्मपुत्रा. इतिहास प्रसिद्ध आगाखान पॅलेस कोठे आहे? एरवडा, पुणे. तात्या टोपे यांचा पराभव झाल्यानंतर ते पळून गेले. कोठे पळून गेले? कालपी. चीनमधील बहुसंख्य लोकांचा धर्म कोणता? बौद्ध. मोहिनीअट्टम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? केरळ. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण आहे? शरद पवार. बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष कोण आहेत? मायावती. बहुजन समाज पार्टीची स्थापना केव्हा झाली? 14 एप्रिल 1984. बहुजन समाज पार्टीची स्थापना कधी झाली? 14 एप्रिल 1984. नेक्स्ट, भारतीय जनता पार्टीचे संसदीय दलाध्यक्ष कोण आहेत? नरेंद्र मोदी. भारतीय जनता पार्टीची स्थापना केव्हा करण्यात आली? 6 एप्रिल 1980. बिहारचे दुःखाश्रू म्हणून कोणत्या नदी ओळखली जाते? कोसी. बघा, बिहारचे दुःखाश्रू म्हणून कोणती नदी ओळखली जाते? कोशी. कोकण किनारपट्टीतील सर्वात उत्तरेकडील जिल्हा कोणता? पालघर. स्त्रियांवरील नसबंदी शस्त्रक्रिया काय म्हणतात? ट्यूबेक्टॉमी. या ठिकाणी लक्षात घ्या, ट्यूबेक्टॉमी. नेक्स्ट, पुरुषांवरील नसबंदी शस्त्रक्रियेस काय म्हणतात? व्हसेक्टॉमी. डॉक्टर अब्दुल कलाम राष्ट्रपती होण्यापूर्वी कोण होते? क्षेपणास्त्र तज्ज्ञ. काळे सोने म्हणून काय ओळखतात? पेट्रोल. चंद्र हा पृथ्वी व सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा कोणते ग्रहण लागते? सूर्यग्रहण. सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात कोणता ग्रीक वकील होता? सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात कोणता ग्रीक वकील होता? मॅगेस्थेनिस. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य? महाराष्ट्र. तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष कोण आहेत? चंद्रबाबू नायडू. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात गांधीजींनी जनतेला कोणती 2 शस्त्रे दिली? सत्याग्रह व कायदेभंग. बंगालचे दुःखाश्रू म्हणून कोणती नदी ओळखतं? दामोदर नदी. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत पहिल्या वर्षी सर्वाधिक तंटामुक्त गावे होण्याचा मान हा कोणत्या जिल्ह्याला मिळाला? रायगड. विशाखापट्टणम हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? जहाज बांधणी कारखाना. विशाखापट्टणम हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? जहाज बांधणी कारखाना. आशियाई विकास बँकेचे मुख्यालय कोठे आहे? मनिला. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष कोण आहेत? मुलायम सिंग यादव. भारताची सर्वाधिक भूसीमा कोणत्या देशाला लागून आहे? बांगलादेश. भारताची सर्वाधिक भूसीमा कोणत्या देशाला लागून आहे? बांगलादेश. अरुणाचल प्रदेशचे जुने नाव काय? नेफा. नैसर्गिक खत कोणते? कंपोस्ट खत.
मुंबई येथे असलेल्या बॉम्बे हाय येथे काय मिळते? नैसर्गिक वायू आणि खनिज तेल. भारतामध्ये कोणत्या राज्यात सर्वप्रथम भूऔष्णिक ऊर्जा निर्मितीस प्रारंभ झाला? हिमाचल प्रदेश. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष कोण आहेत? लालू प्रसाद यादव. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? गोदावरी. कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते? गोदावरी. भारतात इंग्रजी शाळेची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? चार्ल्स ग्रँट. पोलिओमुळे शरीराच्या कोणत्या भागावर मुख्यतः परिणाम होतो? मज्जासंस्था. भारताला लागून असलेले एकूण भूसीमा किती? 15,200 किलोमीटर. चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? ओडिसा. हृदयाचे ठोके मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात? स्टेथेस्कोप. स्वतंत्र पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल कोण? बॅरिस्टर जिना. अतिशुद्ध सोने किती कॅरेटचे समजले जाते? 24 कॅरेट. इन्शुलिनच्या अभावामुळे कोणता आजार होतो? मधुमेह. सूर्याचा व्यास पृथ्वीच्या व्यासाच्या किती पट आहे? 109 पट. एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा रक्तदान करण्यासाठी साधारणतः किती दिवसाचा कालावधी जाऊ देणे आवश्यक असते? 3 महिने. जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म भारतात कुठे आहे? खरगपूर, पश्चिम बंगाल राज्यात. महात्मा गांधीजींची हत्या कोणत्या वर्षी करण्यात आली? 30 जानेवारी 1948. आणि कोणी केली? नथुराम गोडसे. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? यकृत. जगातील सर्वात मोठे संविधान कोणत्या देशाचे आहे? भारत. महात्मा गांधींची हत्या कोणी केली? नथुराम गोडसे. महात्मा गांधीजींची हत्या कधी करण्यात आली? 30 जानेवारी 1948. गेट वे ऑफ इंडिया कुठे आहे? महाराष्ट्र, मुंबईमध्ये. इंडिया गेट कुठे आहे? दिल्ली. भारतातील पहिला क्रिकेट खेळाडू कोण? रणजित सिंग. गरबा नृत्य प्रकार हा कोणत्या उत्सवाच्या वेळी आयोजित करतात? नवरात्री. कार्बन डायऑक्साईडचे रासायनिक सूत्र काय? CO2. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष कोण? नरेंद्र बत्रा. कोणत्या कलमानुसार राज्यपालाची नेमणूक केली जाते? कलम 155. भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? लोकमान्य टिळक. भारतीय असंतोषाचे जनक असे लोकमान्य टिळकांना कोणी म्हटले? व्हॅलेंटाईन चिरोल. भारतातील सर्वात मोठी लेणी कोणती? वेरूळ. प्रिअरीज हे गवताळ प्रदेश कोणत्या खंडामध्ये आहे? उत्तर अमेरिका. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया काय म्हणतात? लॅप्रोस्कोपी. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेस काय म्हणतात? लॅप्रोस्कोपी. भारतातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणत्या नदीवर आहे? चिनाब नदीवर, जम्मू काश्मीर. भारतातील सर्वात उंच रेल्वे पूल चिनाब नदीवर, जम्मू काश्मीरमध्ये. भारतातील सर्वात उंच रस्ते मार्गावरील पूल कोणता? चंबळ नदीवर. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? आरिफ अलवी. धनुष्यकोंडी हे बंदर कोणत्या राज्यात आहे? तामिळनाडू. देशात 100% साक्षर असलेला पहिला जिल्हा कोणता? एर्नाकुलम, केरळ. देशातील 100% साक्षर दुसरा जिल्हा कोणता? बर्दवान, पश्चिम बंगालमध्ये. महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षर पहिला जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षर दुसरा जिल्हा कोणता? वर्धा. विम्बल्डन टेनिस स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केल्या जातात? इंग्लंड. हायड्रोजनचा शोध कोणी लावला? हेनरी कॅव्हेंडिश. संत तुकारामांचा साहित्य प्रकार कोणता? गाथा. भारतातील सर्वाधिक चित्रपट निर्मिती कोणत्या भाषेत आहे? तेलुगू. आगपेटीतील काड्यांसाठी कोणत्या वृक्षाच्या लाकडाचा वापर केला जातो? सेलम. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे समाधीस्थळ कोठे आहे? शांतिवन, दिल्लीमध्ये.
सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू केव्हा झाला? 10 मार्च 1897 प्लेगने. गांधीजींनी असहकार चळवळ केव्हा सुरू केली? 1920. नेक्स्ट, भारतातील कोणते राज्य कालव्यांचे जाळे असणारे राज्य म्हणून ओळखले जाते? पंजाब. उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता? 21 जून. मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते? म्हणजे थोडक्यात मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते? 98.4 फॅरनहाईट. बिरसा मुंडा हे कोणत्या राज्यातील आदिवासी क्रांतिकारक होते? झारखंड. कोणत्या 2 देशांदरम्यान मुक्त स्वरूपाची सरहद्द आहे? भारत नेपाळ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधीस्थळ कोठे आहे? चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे. त्यांचे समाधीस्थळ हे चैत्यभूमी म्हणून ओळखले जाते आणि ते दादर या ठिकाणी मुंबईमध्ये आहे. बनारस हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना कोणी केली? पंडित मदन मोहन मालवीय. बनारस हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना कोणी केली? पंडित मदन मोहन मालवीय. मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणास ओळखतात? नाना शंकर शेठ उर्फ जगन्नाथ शंकर शेठ. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते? नागपूर. दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर कोणते? अनाईमुडी. नेक्स्ट, महाराष्ट्राला किती किमी समुद्रकिनारा लाभला आहे? 720. नेक्स्ट, 2 नद्यांच्या दरम्यान असलेल्या भूमीस काय म्हणतात? दुआब. रामविलास पासवान यांचा राजकीय पक्ष कोणता? लोक जनशक्ती पार्टी. ग्रामपातळीवर जन्म मृत्यूची नोंद कोण ठेवते? ग्रामसेवक. वेरूळची लेणी कोणाच्या राजवटीत कोरली? राष्ट्रकूट राजवट. इंदिरा गांधी यांचे समाधीस्थळ म्हणजे शक्तीस्थळ म्हणून ओळखले जाते ते दिल्लीमध्ये आहे. होमिओपॅथीचे जनक कोणास म्हणतात? सॅम्युअल हायनमन. सर्वाधिक राज्यांच्या सीमा लागून असलेले राज्य उत्तर प्रदेश. मानवी शरीरातील पाठीच्या मणक्यांची संख्या किती? 33. महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते? सदरक्षणाय खलनिग्रहणाय. भारतीय संसदेवर कधी हल्ला झाला? 13 डिसेंबर 2001. भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता? सुंदरबन, पश्चिम बंगाल राज्यात. अक्षरधाम मंदिर कुठे आहे? गांधीनगर, गुजरातमध्ये. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील चलेजाव चळवळ केव्हा सुरू झाली? 1942. भारतातील कोणते बंदर मुक्त बंदर म्हणून ओळखले जाते? कांडला, गुजरातमधील. एड्स रोगाचा विषाणू कोणता? HIV. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? औरंगाबाद. कोलकाता या बंदरावरील, लक्षात घ्या, कोलकाता या बंदरावरील ताण कमी करण्यासाठी कोणते नवीन बंदर तयार करण्यात आले? हल्दिया. गोगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती. नेक्स्ट, भगतसिंग, राजगुरू व सुखदेव या त्रिमूर्तींनी कोणाचा वध केला? कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध केला? तर तो आहे सँडर्स. भारतातील सर्वात मोठे आधुनिक नाविक विमानतळ कोणते? INS राजाजी. भारतातील सर्वात मोठे आधुनिक नाविक विमानतळ INS राजाजी. महात्मा गांधींचे प्रसिद्ध सेवाग्राम आश्रम कोठे आहे? वर्धा, महाराष्ट्रामध्ये. कोणत्याही देशाच्या मदतीशिवाय अवकाशात सोडलेला पहिला उपग्रह कोणता? म्हणजेच भारताचा, बघा, भारताने कोणत्याही देशाच्या मदतीशिवाय अवकाशात सोडलेला पहिला उपग्रह रोहिणी. संजय गांधी यांचे समाधीस्थळ शांतीघाट हे दिल्ली येथे आहे. विदर्भातील थंड हवेचे ठिकाण चिखलदरा, अमरावती जिल्ह्यात आहे. काच तयार करण्याच्या कारखान्यांमध्ये कोणता गॅस वापरतात? प्रोड्यूसर गॅस. मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती. मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या तालुक्यांमध्ये आहे? चिखलदरा व धारणी.
भारताचे पहिले फील्ड मार्शल कोण? फील्ड मार्शल जनरल माणेकशॉ. राष्ट्रगीत गायनासाठी सामान्यतः किती वेळ लागतो? 52 सेकंद. हिव तापावरील सर्वात प्रभावी औषध कोणते? लक्षात घ्या, थंडी ताप, थंडी तापावरील सर्वात प्रभावी औषध कोणते? क्विनाईन. नेक्स्ट, संत गाडगे महाराज यांचे जन्मगाव कोणते? शेंडगाव, अमरावती. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला? शिवनेरी किल्ल्यावर, पुणेमध्ये. शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? जुन्नर. शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? जुन्नर. ब्रिटिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय कोण? किंवा इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय कोण? मिहिर सेन. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? कळसुबाई, 1646 मीटर उंच. नेक्स्ट, कळसुबाई शिखर कोठे आहे? अहमदनगर जिल्ह्यात. नगर नाशिकच्या बाउंड्री दरम्यान. कलहरी वाळवंटात कोणती जमात आढळते? बुशनेल. ईस्ट इंडिया कंपनी केव्हा संपुष्टात आली? 1858. दाभोळचा एनरॉन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी जिल्ह्यात. महात्मा गांधी यांचे जन्मसमाधीस्थळ राजघाट, दिल्ली येथे आहे. नवेगाव बांध पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंदिया. कोणत्या 2 शहरादरम्यान देशातील पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे? मुंबई, अहमदाबाद. सार्वजनिक जलाशयात जलशुद्धीकरणासाठी सामान्यतः कोणती पद्धत वापरतात? क्लोरिनेशन. महाराष्ट्राचे राजकीय सीमा सर्वाधिक कोणत्या राज्याला लागून आहे? कर्नाटक. महाराष्ट्राची राजकीय सीमा सर्वाधिक कर्नाटक राज्याला लागून आहे. आशिया खंडाच्या दक्षिणेस कोणता महासागर आहे? हिंदी महासागर. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 कोणता? धुळे ते कोलकाता. भारतीय स्वातंत्र्याचा ठराव केव्हा पास झाला? 18 जुलै 1947. महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती? 3,07,713 चौरस किलोमीटर. पृथ्वीच्या 4ही गोलार्धात असणारा खंड कोणता? आफ्रिका. राजीव गांधी यांचे समाधीस्थळ वीरभूमी, दिल्ली. खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश. संपूर्ण स्वराज्याचा ठराव कोणत्या अधिवेशनात पारित झाला? लाहोर. गोवा राज्याची राजधानी पणजी. जगातील कोणत्या खंडाला सर्वाधिक समुद्र किनारा लाभला आहे? प्रश्नाचं स्वरूप लक्षात घ्या. जगातील कोणत्या खंडाला सर्वाधिक समुद्र किनारा लाभला आहे? अमेरिका, उत्तर अमेरिका. भारतातील पहिला नाटककार कोण? अश्वघोष. रशियाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? व्लादिमीर पुतिन. भूदान आंदोलनाचे प्रणेते कोण? विनोबा भावे. भारतातील किती घटक राज्यांना आंतरराष्ट्रीय सीमा लागून आहे? 17. ॲमेझॉन नदी कोणत्या खंडात वाहते? दक्षिण अमेरिका. पुण्याच्या चाफेकर बंधूंनी कोणत्या जुलमी ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध केला? रँड. गणेशोत्सवाची सुरुवात कोणी केली? लोकमान्य टिळक. महाराष्ट्रात कुंभमेळा कोठे भरतो? त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे. हजार सरोवरांचा देश कोणता? फिनलंड. भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून ठरविली आहे? 82°30 पूर्व. लोहमार्गामध्ये फिश प्लेटचे महत्त्वपूर्ण कार्य कोणते? 2 रुळांमधील अंतर कायम राखणे. बांगलादेशाची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आली? 1971. लाल बहादूर शास्त्री यांची समाधी विजयघाट, दिल्ली येथे आहे. मलेशियाची राजधानी कोणती? क्वालालंपूर. 2010चा कुंभमेळा कोठे भरला? हरिद्वार. स्वातंत्र्य लढ्यात चलो दिल्लीचा नारा कोणी दिला?
सुभाषचंद्र बोस. पोलिओ लस कोणी शोधली किंवा शोधली? अल्बर्ट साबिन. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी गेल्या 10 वर्षांमध्ये सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये पुन्हा पुन्हा रिपीट विचारले जाणारे 2000 सिलेक्टेड क्वेश्चन या ठिकाणी घेत आहोत. म्हणजे तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेला गेलात तर 80% प्रश्न हे याच सिरीजमधील असतील. असे 4 व्हिडिओज आपण या ठिकाणी घेत आहोत. तर त्यातील हा 500 प्रश्नांचा भाग 1 होता. यानंतर भाग 2, 3, 4 स्टेप बाय स्टेप घेण्यात येतील. तर ते सर्व भागांची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टमध्ये दिल्या जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहत असताना नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून या आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या व्हिडिओच्या सूचना या सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील व सर्वात अगोदर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल. तर सर्वांनी एक महत्त्वपूर्ण गोष्ट या ठिकाणी व्हिडिओला एक लाईक निश्चित करा, कारण तुमचा एक लाईक मला आणखी चांगल्या प्रकारे सिलेबस तयार करण्यासाठी प्रोत्साहन देतोय. धन्यवाद.